वेलकम विद्यार्थी मित्रांनो, तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या मॅरेथॉन क्लासमध्ये. आपण या क्लासमध्ये मॉडेल वर्क म्हणजे काय ते शिकणार आहोत. मॉडेल वर्क कुठे यूज करायचे, त्यांचे रूल्स काय आहेत, हे सर्व काय आपण या एकाच क्लासमध्ये शिकणार आहोत. मी आहे तोगरे श्रीशैलम आणि आपण पाहत आहात श्री ज्ञानधारा एज्युकेशन यूट्यूब चॅनल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मॉडेल वर्क म्हणजे काय? तर मॉडेल वर्क हे अशा प्रकारचे सहाय्यकारी क्रियापद असतात ते की वाक्याला एक ऍडिशनल मिनिंग देत असतात. ठीक आहे. तर ती कोणकोणती आहेत सहाय्यकारी क्रियापद? कॅन, कुड, विल, वुड, शल, शुड, मे, माइट आणि मस्ट ही 9 ती मॉडेल वर्क आहेत जे की आपण डेली लाईफ मध्ये यूज करत असतो. इंग्लिश स्पीकिंग मध्ये, लिहिण्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतात. मग ते कधी यूज करतात? ठीक आहे. तर परमिशन घेण्यासाठी किंवा ॲबिलिटी शो करण्यासाठी किंवा एखाद्याची जी काही गुणवत्ता आहे ते दर्शवण्यासाठी, पॉसिबिलिटी काय आहे ते सांगण्यासाठी, फ्युचर ॲक्शन प्रेडिक्ट करण्यासाठी, विलिंगनेस, पोलाइट रिक्वेस्ट करण्यासाठी, परमिशन विचारण्यासाठी, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन असेल, ॲडव्हाइस असेल, सजेशन असेल, हे सगळ्या गोष्टी आपण मॉडर्न वर्कद्वारे लिहित असतो, बोलत असतो. तर मग त्यांचे काही रूल्स आहेत ते आधी पाहूया आपण. तर रूल नंबर 1 आहे, मॉडर्न वर्क्स कॅन नॉट बी युज्ड बाय देमसेल्फ, इट ऑलवेज युज्ड विथ अनदर मेन वर्क. एक्झाम्पल काय आहे? आय कॅन रन, शी कॅन डू इट. म्हणजे काय? तर हे सहाय्यकारी क्रियापद म्हणजे मॉडेल वर्ब जे आहेत ना, ते कधी पण एकटे येत नाहीत. ते येत असतात मूळ क्रियापदासोबत. म्हणजे काय? ते मोठ्या भावाला घेऊन येतात. छोटे भाऊ हे छोटे आहेत ना, त्यामुळे ते मोठ्या भावाला घेऊन येतात. ते कधी एकटे येत नाहीत. वाक्यामध्ये त्याने हमेशा मुख्य क्रियापदाच्या सोबतच त्यांना यूज करायचं असतं. रूल नंबर 2, modern verbs is followed by the base form of the main verb, not infinite verb. ठीक आहे. तर इथं काय म्हणताय की जे मॉडर्न वर्ब्स आहेत ते हमेशा इन्फानाइटच्या ह्याच्यासोबत लिहायचे नसतात. म्हणजे काय? तर हे मुख्य क्रियापदासोबत येत असतात आणि ते आपण जे इन्फानाइट रूप म्हणजे जे टू लावून क्रियापदाचं आपण जे पाचवं रूप म्हणतो ना, ते जर वाक्यामध्ये येत असेल त्या ठिकाणी ते मॉडर्न वर्बचा यूज करायचा नाही. ही कॅन रन करेक्ट एक्झाम्पल आहे. ही कॅन टू रन हे काय एक रॉंग एक्झाम्पल आहे. रूल नंबर 3, modern verb cannot be conjugated. It will not changes according to the subject, gender or tenses. म्हणजे काय? मॉडर्न वर्ब काय असतात? अनचेंजेबल असतात. वाक्यामधला कर्ता किंवा त्याचा काळ किंवा जेंडर काही असो त्यांना त्याहून काही फरक पडत नाही. पण मुख्य क्रियापद काय असतात ते चेंज होत असतात काळानुसार. पण हे जे सहाय्यकारी क्रियापद किंवा मॉडर्न वर्ब आहेत ते चेंज होत नसतात. रूल नंबर 4, इन द निगेटिव्ह फॉर्म मॉडर्न वर्ब्स आर युज्ड ॲज दे आर. म्हणजे जरी वाक्य निगेटिव्ह असेल, नकारार्थी असेल तरी ते जसेच्या तसेच लिहिले जातात. त्यामध्ये काही चेंज होत नसतो. त्यासाठी आपण नॉट हे यूज करत असतो. आणखी एक रूल आहे, रूल नंबर 5 आणि रूल नंबर 6. रूल नंबर 5 मध्ये असं आहे की आपण एखादे वाक्य तयार करत असतो, प्रश्नार्थी वाक्य तयार करत असताना त्यामध्ये डू हे ऑक्झिलरी वर्ब यूज करायचं नसतं. म्हणजे कॅन, कुड हे जे सेंटेन्स आहेत ते सहाय्यकारी क्रियापदावरच डायरेक्ट प्रश्नार्थी वाक्य आपण तयार करू शकतो. आणि शेवटचा रूल आहे, एस किंवा ईएस प्रत्यय हा मॉडर्न वर्बना लागू नसतो. म्हणजे आपण साध्या वर्तमानकाळामध्ये लिहित असताना जर कर्ता ही, सी, इट असेल किंवा एकवचन नाम असेल, सर्वनाम असेल तर क्रियापदाला एस आणि एस प्रत्यय लागतो. तो या मॉडर्न वर्ब साठी ऍप्लिकेबल नाही आहे.